धुले के गुलमोहर सरकारी विश्राम गृह में मिली संदिग्ध नकदी के मामले में अब तक कोई ठोस कार्रवाई नहीं होने पर पूर्व विधायक अनिल गोटे ने तीखी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए इस मुद्दे को दोबारा गरमा दिया है। गोटे ने मांग की है कि इस मामले में अनुमान समिति के लाभार्थी विधायकों को आरोपी बनाया जाए और जांच में लापरवाही बरतने वाले पुलिस अधिकारियों को निलंबित किया जाए। मी आता महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय श्री राहुल नार्वेकर आणि विधान परिषद सभापती माननीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून सांगितलं की तुम्ही आदेश देऊन 2 दिवस झाले तरी गुन्हा दाखल झालेला नाही आणि मी यांच्याकडे मागणी केली की या पोलीस अधीक्षकाला निलंबित करा, कारण 6 वाजता तक्रार केल्यानंतर तो येत नाही। अध्यक्षपदी अधीक्षक म्हणून राहायच्या लायकीचा आहे का तो? मी कधी IAS अधिकाऱ्याला IPS अधिकाऱ्याला आले बोललो नाही, पण यांनी स्वतःची लायकी सिद्ध केलेली आहे। नंबर 2 ची गोष्ट की धुळे शहरामध्ये जिल्हा परिषद सभागृह, मी आमदार असताना नियोजन समिती सभागृह आणि महानगरपालिकेचे सभागृह असे 3 सभागृह उपलब्ध आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्या विधानसभेच्या गरिमेचा प्रश्न आहे। विधानसभेची गरिमा कशामध्ये आहे? काय तुमच्या आमदाराच्या हॉटेलमध्ये ज्या ठिकाणी बार आहे अशा ठिकाणी मीटिंग घेण्यात आहे आणि पत्रकारांना मज्जाव का केला? आणि पत्रकारांना मज्जाव केला भाजपचे लोक आज कसे गेले काय? म्हणून मी अध्यक्षांना पत्र लिहिले आणि यांना पण लिहिले सभापतींना की याच्यामध्ये विधानसभेची कुठली गरिमा सांभाळली गेलेली आहे